नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाचा टीव्ही। बीड नगरपालिका निवडणुकीमुळे शहरातील थकीत कर वसुलीला मोठी गती मिळाली। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर पासून सुरू झाली आणि ती काल म्हणजे 17 नोव्हेंबरला तिचा शेवट झाला। अर्ज भरण्यापूर्वी सर्व थकबाकी भरणे बंधनकारक असल्याने इच्छुकांनी पालिकेत धाव घेतली होती। या नियमामुळे पालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडली। हाती आलेला आकडा पाहून 22 खरे टॅक्स चोर असल्याचे दिसून आले। 10 नोव्हेंबर ते रविवारपर्यंत बीड शहरातील भावी नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या इच्छुकांनी तब्बल 56,62,297 रुपये एवढा कर जमा केला आहे। या आकडेवारीवरून बीड शहराचे नेतृत्वाची इच्छा बाळगणारे हे नेते मंडळी सर्वात जास्त कर थकवीत होते हे सिद्ध झालं। सामान्यांना कर भरण्यासाठी दबाव टाकणारे लोकप्रतिनिधीच स्वतः कायद्याचे उल्लंघन करत होते हे स्पष्ट झालंय। निवडणुकीमुळे का होईना पालिका प्रशासनाला आपली थकीत महसुली रक्कम गोळा करता आली। नागरिकांवर शिस्तीचे पालन करण्याचा आग्रह धरणारे लोकप्रतिनिधी केवळ निवडणुकीच्याच भीतीमुळे नियमांचे पालन करत असल्याचे या निमित्ताने दिसून आलं। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराला पालिकेकडे असलेल्या सर्व थकबाकी भरणे आवश्यक असते। यामध्ये प्रामुख्याने घरपट्टी, पाणीपट्टी आणि पालिकेचे अन्य शुल्क किंवा मग घर भाडे यांचा समावेश असतो। निवडणुकीच्या नियमानुसार पालिकेकडे कोणतेही आर्थिक देणे शिल्लक असल्यास उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो असे प्रशासनाकडून सांगण्यात आले। नेतेच वर्षानुवर्षे कर थकवत असल्याने पालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे। निवडणुकीच्या भीतीने 56 लाख रुपयांहून अधिक कर जमा झाला। मात्र ही कर्तव्यनिष्ठता नसून केवळ सत्तेची भूक असल्याचे दिसते। ज्या लोकप्रतिनिधींना स्वतःचे आर्थिक कर्तव्यच कळत नाही त्यांच्या हाती शहर सुरक्षित नाही अशी दुटप्पी भूमिकेमुळे शहराचा विकास होणे अशक्य आहे अशी चिंता सामान्य नागरिकांकडून आता व्यक्त होत आहे। अशाच वेगवेगळ्या घडामोडींसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।